नमस्कार मित्रांनो, मी सचिन नवले. चला तर बघूया 24 मार्च 2024च्या बातम्या. फार्मर लोन कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली नको, सहकार विभागाच्या बँकांना सूचना. पुढील बातमी. दूध अनुदानासाठी बुधवारपासून उपोषण, मिल्क सबसिडी स्ट्राईक. दूध खरेदी करणाऱ्या संघाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली नसल्यामुळे अनुदान रक्कम शिल्लक. 442 लाडक्या लेकीच्या खात्यात 22 लाख रुपयांचा निधी जमा. 5,000चा पहिला हप्ता राज्यात, जिल्हा पहिला 5 क्रमांकात. अवकाळी पावसाचा तडाखा, 9,152 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. 272 गावातील 21 कोटींच्या पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर. गहू हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शेतकऱ्याच्या कन्येची यशाला गवसणी. होळी आदिवासी विकास विभागात एपीओ पदावर निवड. कुटुंबाची मिळाली भक्कम साथ. दुष्काळी अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर. नाव पाहण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी. पुढील पंक्ती बघूयात. आचारसंहितेमुळे अन्नदाता शिधा वाटप बंद, लाभार्थ्यांची होणार गैरसोय. वडीगोद्री आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानात वाटप होणारे साडी पिशवी व अन्नदाता शिधावर विवर्जन पडले आहे. बघूयात पुढील बातमी. टरबूजाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यास मिळाले 5,60,000 रुपयाचे उत्पन्न. टरबूज लागवड लाभदायक, उत्पन्नही मिळू लागले भरपूर. पुढील बातमी बघूयात. तुटपुंजा अनुदानात विहिरीचे खोदकाम कसे करावे, शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न. चालू आर्थिक वर्षात 50 विहिरी पूर्ण. सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षात 1,200 जणांनी अर्ज केले होते. 18,540 शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरवले अपात्र. सोयगाव कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र न जोडल्याने फटका. बघूयात पुढील महत्त्वाची बातमी. मित्रांनो, आपल्या बातम्या रिअलिस्टिक आहे, कुठल्या प्रकारची यामध्ये डुप्लिकेशन नसते. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील बातमीकडे वळूयात आपण. राज ठाकरेंसाठी 3 पर्याय. 1 शिवसेनेसोबत विलिनीकरण, 2 लोकसभेला पाठिंबा, विधानसभेत पाटा, आणि 3 लोकसभेला जागा, विधानसभेत कमी. मोठे प्रश्नचिन्ह आहे. आणि शिंदे राज. सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, जयराम रमेश यांची ग्वाही. नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. आणि यामध्ये MSC कायदा लागू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास स्वस्त वीज मिळणार आहे. याबरोबर आजच्या बातम्या संपलेल्या आहेत.